1934 साल. मुंबईच्या रस्त्यावरती जोरदार पाऊस पडत होता. रात्र काळोखी होती आणि त्या मुसळधार पावसात एक गरीब स्त्री आपल्या आजारी मुलाला हातात घेऊन रडत रडत फिरत होती. कारण तिच्या मुलाला तापाने अक्षरशः फणफणत होता. पण त्या काळात अस्पृश्य समाजातील लोकांना दवाखान्यात सहज प्रवेश मिळत नव्हता. अनेक डॉक्टर त्यांना हात लावायलाही तयार नव्हते. ती आई प्रत्येक दवाखान्याच्या दारात विनवणी करत होती, माझ्या लेकराला वाचवा, देवासाठी उपचार करा. पण लोक तिच्याकडे तुच्छतेने पाहत होते. कोणी दार बंद करत होतं, कुणी इथून निघून जा असं म्हणत होतं. अखेर कोणीतरी तिला सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जा, तेच मदत करतील. ती रात्रभर पावसात चालत बाबासाहेबांच्या निवासस्थानी पोचली. दारावरती टकटक झाली. बाबासाहेब स्वतः बाहेर आले. समोर उभी होती एक भिजलेली घाबरलेली आई आणि तिच्या हातात जीवासाठी तडफडणारं मूल. ती आई रडत म्हणाली, साहेब, आम्हाला कुणी माणूस समजत नाही, माझ्या मुलाला वाचवा. हे ऐकताच बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्यांनी स्वतः आयुष्यभर हा अपमान सहन केला होता. शाळेत पाणी मिळत नव्हतं, गाडीत बसू दिलं जात नव्हतं, हॉटेलमध्ये प्रवेश नव्हता. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या मुलाला स्वतः उचललं. रात्रीच डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टर उपचार करण्यास टाळाटाळ करू लागल्यावरती बाबासाहेब संतापले. ते म्हणाले, जर डॉक्टर माणसाचा जीव वाचवणार नसतील तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? बाबासाहेबांचा आवाज ऐकताच वातावरण शांत झालं. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले. काही तासांनंतर त्या मुलाची प्रकृती सुधारू लागली. ती आई बाबासाहेबांच्या पायावर पडून रडू लागली. पण बाबासाहेबांनी तिला उचललं आणि म्हणाले, माझ्या पायावर पडू नका, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, जेणेकरून उद्या कुठल्याही आईला असा अपमान सहन करावा लागणार नाही. ही घटना बाबासाहेबांच्या आयुष्यातील त्या हजारो प्रसंगांपैकी एक मानली जाते, ज्यात त्यांनी फक्त भाषणं दिली नाहीत, तर सामान्य माणसाच्या वेदना स्वतःच्या वेदना मानल्या. कारण बाबासाहेबांसाठी समाज सुधारणा म्हणजे फक्त कायदे नव्हते, तर प्रत्येक माणसाच्या अश्रूंना न्याय देणं होतं. तो काळ होता 1890चा. भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. पण या देशातील लाखो लोकांचं आयुष्य ब्रिटिशांपेक्षाही भयानक गुलामीत अडकलेलं होतं. ती गुलामी होती जातीभेदाची, अस्पृश्यतेची. त्या काळात एका छोट्याशा मुलालाही फक्त जन्मामुळे अपमान सहन करावा लागत होता आणि त्या मुलाचं नाव होतं भीमराव. पुढे ज्यांना संपूर्ण जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखणार होतं. ही घटना आहे बाबासाहेबांच्या बालपणातील एक अशी घटना जिने त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची आग कायमची पेटवली. एका दिवशी लहान भीमराव, त्यांचे भाऊ आणि नातेवाईक आपल्या वडिलांना भेटण्यासाठी निघाले होते. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे सैन्यात नोकरीला होते. मुलं रेल्वेने प्रवास करून एका स्टेशनवरती उतरली. त्या काळात प्रवास करणं इतकं सोपं नव्हतं. ना मोबाईल, ना संपर्काची साधनं. वडिलांनी कुणाला तरी स्टेशनवर मुलांना आणायला पाठवलं होतं. पण काही कारणाने ती व्यक्ती वेळेवरती पोचली नाही. स्टेशन ओस पडलेलं होतं. संध्याकाळ होत चालली होती आणि समोर उभे होते काही घाबरलेले निष्पाप मुलं. स्टेशन मास्तरांनी त्यांना विचारलं, कुठे जायचं आहे? मुलांनी गावाचं नाव सांगितलं. सुरुवातीला स्टेशन मास्तरांना त्यांची दया आली. त्यांनी एका बैलगाडीवाल्याला बोलावलं आणि सांगितलं, या मुलांना गावात सोडून ये. गाडीवाला तयार झाला. मुलं आनंदाने बैलगाडीत बसली. लहान भीमराव खूप खुश झाले होते, कारण प्रवास संपणार होता. पण काही वेळानं गाडीवाल्याने सहज विचारलं, तुमची जात कोणती? तो प्रश्न ऐकताच वातावरण बदललं. भीमरावांनी निरागसपणे उत्तर दिलं, आम्ही. हे ऐकताच गाडीवाला अक्षरशः संतापला. त्यानं लगेच बैलगाडी थांबवली आणि ओरडला, खाली उतरा. लहान मुलांना काहीच समजत नव्हतं. का? आम्ही काय केलं? पण त्या माणसाच्या डोळ्यात दया नव्हती, फक्त जातीचा अहंकार होता. तो म्हणाला, तुम्ही अस्पृश्य आहात, माझी गाडी अपवित्र झाली. आणि त्यानं त्या लहान मुलांना निर्जन रस्त्यावरती उतरवलं.
भोवती अंधार वाढत होता. रस्ता सुनसान होता. ना पाणी ना माणूस. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भीमरावांना प्रचंड तहान लागली होती. ते एका घराजवळ गेले. पाणी मागितलं, पण लोकांनी दारं बंद केली. दुसऱ्या ठिकाणी गेले, तिथेही नकार. कारण त्या काळात अस्पृश्यांना हातानं पाणी देणं पाप मानलं जायचं. लहान भीमराव तहानेनं व्याकुळ झाले होते. घसा कोरडा पडला होता. डोळ्यात अश्रू आले होते. त्यांना एकच प्रश्न सतावत होता, मी माणूस नाही का? त्या रात्री त्यांनी अपमान, भूक, तहान आणि भीती सगळं सहन केलं. पण त्या एका रात्रीने त्यांच्या मनात एक भयंकर जिद्द निर्माण केली. त्यांनी ठरवलं, हा अन्याय मी संपवणार. पुढे तोच छोटा मुलगा जगातील सर्वात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीयांपैकी एक बनला. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलं आणि भारताचं संविधान निर्माता झाला. पण इतकं मोठं झाल्यावरही बाबासाहेब ती तहानेची रात्र कधी विसरले नाहीत. कारण ती फक्त त्यांच्या आयुष्यातील घटना नव्हती, तर लाखो लोकांच्या वेदनेचं प्रतीक होती. ही घटना बाबासाहेबांनी स्वतः वेटिंग फॉर अ विजा या आत्मकथनात लिहून ठेवली आहे. आजही ती वाचताना अंगावरती काटा येतो. कारण त्या छोट्या भीमरावांच्या डोळ्यातील अश्रूंनीच पुढे भारतात समानतेची क्रांती घडवली. अजून एक असाच प्रसंग पाहूया. 1917 साल. ब्रिटिश भारत. मुंबई शहर हळूहळू आधुनिक होत होतं. मोठमोठी कॉलेजेस उभी राहत होती. इंग्रजी शिक्षणाला प्रतिष्ठा मिळत होती. पण या चमकत्या शहराच्या मागे एका काळी सत्यता अजूनही जिवंत होती. जातीभेद, अस्पृश्यता आणि माणसाला माणूस न मानणारी मानसिकता. याच काळात एक तरुण परदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतला होता. तो फक्त शिकलेला नव्हता, तर जगातील सर्वोत्तम विद्यापीठामधनं शिक्षण घेऊन आलेला भारतीय होता. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, त्या काळात सामान्य माणूस जिथे नावही ऐकू शकत नव्हता अशा विद्यापीठामधनं शिक्षण घेऊन आलेला हा तरुण म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या लेक्चर्सची चर्चा सुरू झाली. त्यांचं इंग्रजी अत्यंत प्रभावी होतं. अर्थशास्त्रावरील त्यांचं ज्ञान अफाट होतं. विद्यार्थी तासनतास त्यांचं बोलणं मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत. अनेक विद्यार्थी म्हणायचे, असा शिक्षक आम्ही कधी पाहिला नाही. पण जितका विद्यार्थ्यांमध्ये आदर वाढत होता, तितकाच काही उच्चवर्णीय प्राध्यापकांच्या मनामध्ये राग वाढत होता. कारण त्यांना एक गोष्ट सहन होत नव्हती. एक महार समाजातील माणूस आमच्या बरोबरीने बसतोय. त्या काळात शिक्षणापेक्षा जात मोठी मानली जायची. एक दिवस दुपारची वेळ होती. उन्हाळ्याचे दिवस. लेक्चर संपवून बाबासाहेब स्टाफ रूममध्ये आले. सकाळपासून सतत शिकवल्यामुळे त्यांचा घसा कोरडा पडला होता. टेबलावरती मातीचं पाण्याचं मडकं ठेवलेलं होतं. त्याच्या बाजूला एक ग्लास. बाबासाहेब शांतपणे पुढे गेले. त्यांनी पाणी घेण्यासाठी हात पुढे केला. इतक्यात अचानक खोलीत मोठा आवाज घुमला, थांबा. संपूर्ण स्टाफ रूम शांत झाली. बाबासाहेबांनी मागे वळून पाहिलं. एक प्राध्यापक रागाने उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरती तिरस्कार स्पष्ट दिसत होता. तो मोठ्याने म्हणाला, त्या मडक्याला हात लावू नका. क्षणभर बाबासाहेब काहीच बोलले नाहीत. त्या माणसाने पुन्हा कठोर आवाजात म्हटलं, तुम्ही त्या पाण्याला हात लावलात तर ते अपवित्र होईल. त्या एका वाक्यानं वातावरण गोठलं. कल्पना करा, जगातील सर्वोच्च विद्यापीठामधनं शिक्षण घेऊन आलेला एक विद्वान, शेकडो विद्यार्थ्यांचा आदर्श असलेला शिक्षक, पण स्वतःच्या देशात त्याला पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता. बाबासाहेब शांत उभे होते. त्यांच्या डोळ्यात संताप नव्हता, पण एक खोल वेदना होती. कारण हा अपमान त्यांच्यासाठी नवीन नव्हता. लहानपणी शाळेत त्यांना वर्गाच्या कोपऱ्यात बसवलं जायचं. शिक्षक वहीला हात लावत नव्हते. पाणी प्यायचं असेल तर दुसऱ्याने वरून ओतावं लागायचं. आणि आज इतकं मोठं शिक्षण घेऊनही परिस्थिती बदलली नव्हती. स्टाफ रूममधील काही लोक खाली मान घालून बसले होते. काहींना अपराधी वाटत होतं.
पण कुणीच त्या प्राध्यापकाला विरोध केला नाही, कारण समाज भीतीत जगत होता. बाबासाहेबांनी शांतपणे हात मागे घेतला. एक शब्दही न बोलता ते आपल्या खुर्चीजवळ आले आणि बसले. पण त्या दिवशी त्यांच्या मनात एक भयंकर वादळ उठलं होतं. रात्र झाली, कॉलेज शांत झालं. असं सांगितलं जातं की त्या रात्री बाबासाहेब खूप वेळ एकटे बसून विचार करत होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, या देशात माणसाची किंमत त्याच्या ज्ञानाने ठरणार की त्याच्या जातीने? त्यांच्या डोळ्यासमोर हजारो अस्पृश्य लोकांचे चेहरे येत होते. पाण्यासाठी अपमान सहन करणारे, मंदिराबाहेर थांबणारे, शाळेतून हाकलले जाणारे. आणि त्या क्षणी त्यांनी मनाशी ठरवलं, मी फक्त स्वतःसाठी लढणार नाही, तर त्या प्रत्येक माणसासाठी लढेन ज्याला या समाजानं माणूस मानलं नाही. पुढे हाच अपमान एका क्रांतीचं कारण बनला. महाड सत्याग्रह, नाशिक मंदिर प्रवेश आंदोलन, दलितांच्या शिक्षणासाठी संघर्ष आणि शेवटी भारतीय संविधानात समानतेचा अधिकार. कारण बाबासाहेबांना माहीत होतं, ज्याने अपमान सहन केला आहे तोच खऱ्या समानतेची किंमत समजू शकतो. आजही ही घटना वाचताना मन सुन्न होतं, कारण ती फक्त बाबासाहेबांची कथा नाही, तर त्या काळातील लाखो लोकांच्या वेदनेचं जिवंत चित्र आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. जय भीम.